जय भीम नमोबुद्धाय. घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांना देण्यात येणाऱ्या सर्वच पायाभूत सोयीसुविधा व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आज विजयस्तंभ पेरणे येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे सल्लागार व माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे व समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह पेरणे गावच्या सरपंच सौ उषाताई वाळके, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे व इतर मान्यवर बैठकीत सहभागी झाले होते. सध्या विजयस्तंभ पंचक्रोशीत कोणत्याही स्वरूपाचा तणाव नसून गावकरी विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. तसेच शासनाच्या वतीने सातत्याने बैठका होत असून अचूक नियोजन सुरू आहे. स्तंभाच्या कार्यक्रमासाठी कोरेगाव भीमाला येणाऱ्या सर्व अनुयायांचं आम्ही स्वागत करत आहोत आणि सर्वांनी यासाठी यावे. सर्व 1 जानेवारी येणाऱ्या सर्व भीम सैनिकांना ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत करते. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भीमा कोरेगाव 1 जानेवारी 2025ला विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरिता लाखोंच्या संख्येने जवळजवळ 25 लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत. या भीम सैनिकांना या ठिकाणी गावाचे सरपंच, पेरणे गावाचे सरपंच सौ वाळकेताई, त्यांचे पती माजी सरपंच वाळकेजी आणि आपल्या भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच डेरंगे पाटील यांनी एक अतिशय चांगलं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण या, आम्ही तुमच्या स्वागताकरता या ठिकाणी आहोत आणि तुमच्या सोयीकरता देखील आम्ही या ठिकाणी आहोत. एक चांगल्या प्रकारे त्यांनी एक संदेश दिलेला आहे, अतिथी देवो भव. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही भीमसैनिकांनी मनामध्ये कसलीही किंतु किंवा प्रश्न ठेवून या ठिकाणी येऊ नये. अतिशय प्रांजळ मनाने येऊन या ठिकाणी अभिवादन करावं. इथले नागरिक, इथले ग्रामस्थ, इथले गावकरी, इथले शेतकरी आपल्या स्वागताकरता सज्ज आहे. फक्त त्यांचं शेतीचं आणि या ठिकाणी कोणतंही नुकसान होणार नाही. कळत न कळत आपल्याकडनं आपण ज्यावेळेस पाहुणे म्हणून येतो तर पाहुणचार घेत असताना जे पाहुणचार देतोय त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही, ही भूमिका देखील सर्व भीम अनुयायांनी आपल्याला सर्वांना बजावायची आहे. मी पुण्याच्या माजी उपमहापौर म्हणून आणि आमच्या कृती समितीच्या वतीने जो कंटिन्युअस आमचा भीमा कोरेगाव शौर्य समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांची चांगली सोय व्हावी, त्यांना कसलाही त्रास होऊ नये आणि गावामधील ग्रामस्थांनाही त्रास होऊ नये ह्याच्याकरता आम्ही जे समन्वय करतोय त्या समितीमध्ये राहुल डंबाळेजी आणि आमची सर्व टीम आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत. मी दोन्ही पाटील आणि त्यांच्या ग्रामपंचायती सदस्य यांचे धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगलं नियोजन यावर्षी केलेलं आहे. 1 जानेवारी 2025ला आपण जरूर यावं असं आव्हान मी या ठिकाणी आपणा सर्वांना करतोय. जय भीम. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचा कार्यक्रम आता काही दिवसांवर आलेला आहे. आपण पाहतोय पेरणे ज्या ठिकाणी विजयस्तंभ उभा करण्यात आलेला आहे आणि कोरेगाव भीमा ज्या ठिकाणी हा स्तंभ ज्या लढाईतनं उभा राहिलेला आहे, दोन्ही गावचे सरपंच आदरणीय ढेरंगे साहेब असतील किंवा आमच्या वाळकेताई असतील, हे आंबेडकरी अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात म्हणून जवळपास 3 महिन्यांपासून प्रशासनाशी आमच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना जवळपास 20 ते 22 लाख अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी एक मोठी जबाबदारी ते सातत्यानं पार पाडत आहेत. पुढील 2 वर्षांमध्ये 100 वर्ष बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणीला येणार आहेत. त्याची शताब्दी आपण साजरी करणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर पुढील 3 वर्षाचं मोठं नियोजन हे दोनही लोक आमच्या समन्वय समितीच्या समवेत करत आहेत. डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब असतील किंवा शहरातील अन्य कार्यकर्ते असतील, हे देखील यामध्ये हिरिरीनं सहभाग घेत आहेत. पुढील वर्षी आपल्याला या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसतील. त्या संदर्भामध्ये भूसंपादन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्यांची कामं सुरू झालेली आहेत. या वर्षीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 8 वेगवेगळ्या बैठका घेतलेल्या आहेत. पोलीस आयुक्त 2 वेळा आलेले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच विभागीय आयुक्तसुद्धा या ठिकाणी येऊन बैठक घेऊन गेलेले आहेत. परभणी या ठिकाणी जो काय एक अत्यंत अप्रिय अशी घटना घडलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यात तणाव आहे असं वातावरण सगळीकडे जाणवत आहे. परंतु या ठिकाणचा नूर, या ठिकाणचा मूड हा पूर्णपणे वेगळा आहे. या ठिकाणचे दोनही सरपंच
प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आंबेडकरी समुदायाच्या स्वागतासाठी कोणत्याही अफवा तयार होणार नाहीत या दृष्टिकोनातून सुद्धा ते प्रयत्न करतायत. आणि आज या ठिकाणी आमची संयुक्त बैठक विजयस्तंभावर पार पडलेली आहे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. प्रशासनाकडनं त्याचा पाठपुरावा केला जाईल. आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता या ठिकाणी उत्सवात सहभागी व्हावं एवढं आव्हान या ठिकाणी आम्ही करतो. जय भीम. 1 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने जयस्तंभाला भीमसैनिक मोठ्या संख्येने राज्यातून व देशातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात. नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांचं ग्रामपंचायत पेरणे तसेच ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. येणाऱ्या भीमसैनिकांना आमची जाहीर आवाहन आणि विनंती असेल की सामाजिक सालोखा राखण्याच्या दृष्टीने व राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्य राहण्याच्या दृष्टीने शाहू फुले आंबेडकरांचे विचार जपण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शांततेच्या मार्गाने या स्तंभाच्या वंदनासाठी यायचं आहे आणि शांततेच्या मार्गानं परत आपापल्या घरी या ठिकाणी जायचं आहे. हाच संदेश घेऊन आपल्याला आपल्या राज्यामध्ये देशामध्ये या स्तंभाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थ म्हणून देत आहोत. मी साईनाथ रामराव वाळके पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामपंचायत पेरणेच्या सरपंच सौ उषाताई दशरथ वाळके, ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुजित वाळके पाटील, त्याचप्रमाणे कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप शेठ ढेरंगे व त्यांचे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आजच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी पुनश्च एकदा शेतकऱ्यांच्या वतीने एक आमची मागणी शासनाला राहणार आहे की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्रास होऊ नये आणि येणाऱ्या भीमसैनिकांनाही विनंती असेल की आपणही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी येऊ, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही व जर शासनाकडे काही तरतूद असेल तर ती शेतकऱ्यांच्या ज्या आजूबाजूला नुकसान होत आहे ती तरतूद अधिकृत पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्यास, ज्या पद्धतीने आपण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करतो त्यामध्ये जर शेतकऱ्यांचा अंतर्भाव जर घेतला, गेली अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी उत्स्फूर्तपणे येणाऱ्या भीमसैनिकांचं स्वागत आणि मदत आदरातिथ्य करीत असतात. अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं की अतिथी देवो भव, तर त्याच म्हणीप्रमाणे आपण सुद्धा येणाऱ्या आतिथ्य सर्वांचं राखायचं आहे आणि छत्रपतींच्या मनाप्रमाणे की शेतकऱ्याच्या भाजी त्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला या पुढील काळामध्ये काम करायचं आहे. इथलच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत शासन सजग आहे. शासन निश्चितपणे चांगली कामं करत आहे. या पुढील काळातही चांगली कामं होतील अशी आशा बाळगतो आणि या परिसराचा विकास, या परिसराचा नव्हे तर संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या हा जो 10 किलोमीटरचा परिसर आहे या संपूर्ण परिसराला या भाविकांचा, येणाऱ्या भीमसैनिकांच्या येण्या जाण्यामुळं निश्चितपने इथलच्या वातावरणामध्ये फायदा होईल आणि या ठिकाणचं राहणीमान, या ठिकाणचं व्यावसायिकता वाढलेली असेल असं आजच्या या निमित्तानं मी सांगू इच्छितो.